तरकम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सुरू आहेत, ज्याच्यामध्ये मिथेनॉल युक्त गावठी दारू त्या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर जुगार आहे, गांजा विक्री जोरदार सुरू आहे। मुरुम माफियांना त्या भागामध्ये हायदोस घातलेला आहे। बेकायदेशीररित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। हे जे काय अवैध धंदे सुरू आहेत तरकम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, याच्या संदर्भामध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीनं निवेदन देण्यात आले होतं। हे निवेदन जे आहे बहुजन सत्यशोधक संघाचे जिल्ह्याचे महासचिव सतीशजी वाघमारे यांनी निवेदन दिलं होतं। हे निवेदन दिल्यानंतर तरकम पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कोणी भांगे का सांगे म्हणून आहेत, त्या भांगे आणि सांगे यांनी सतीशजी वाघमारे यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं आणि त्यांना बेकायदेशीररित्या दमदाटी केली, आरेरावीची भाषा वापरली। याचबरोबर तुम्ही निवेदन का दिलेलं आहे म्हणून त्यांना दम देण्याचं काम केला, त्यांच्यावरती दबाव आणण्याचं काम केलं, त्यांना निवेदन मागे घेणं सांगितलं। या संदर्भामध्ये या भांगेच्या विरोधामध्ये सोलापूरच्या पूनम गेट या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या संदर्भामध्ये आम्ही संबंधित पोलीस अधीक्षक यांना देखील पत्र दिलेलं आहे। जोपर्यंत हा पोलीस प्रशासनाला लाजवणारा जो पोलीस कर्मचारी आहे, कोणी भांगे का सांगे, याच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे जे आंदोलन आहे ते असंच सुरू राहणार आहे। याचबरोबर पोलीस अधीक्षकांनी या जी संबंधित कर्मचारी आहे आणि या प्रकरणाची दखल घेऊन, त्याचबरोबर त्या अवैध धंद्याची दखल घेऊन या भांगेचे त्या अवैध धंदेधारकांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये लागेबांधे आहेत। त्यामुळे या भांगेवरती तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे, अन्यथा याच्याही पेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीनं केल्याशिवाय राहणार नाही।